राज्यमंत्री महोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलंय। पण या सभागृहात आपण जे बोलतो ते राज्यभरात जातं म्हणून याची संधी मी घेतोय। मी याचा उपयोग याकरता करतोय की या माध्यमातून या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये। कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही। त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे। कधीही विश्वास ठेवू नका, 100% हा फ्रॉड आहे। कोणीही कुठल्याही कायद्यान्वये कोणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाही। आपल्या हे डिजिटल अरेस्टचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, त्या व्हिडिओ कॉलवर समोर बसलेला कधी स्वतःला सीबीआयचा अधिकारी सांगतो, कधी पोलीसचा अधिकारी सांगतो, कधी कस्टमचा अधिकारी सांगतो आणि मग तिथलं तो म्हणतो की तुम्ही पार्सल मागवलं होतं का, तुमच्या नावाने पार्सल आलाय, त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करतोय, तुम्ही हलायचं नाही, या स्क्रीन पुढे राहायचं। आणि मग त्यांच्याशी मांडवली करून तुम्हाला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील। आणि सामान्य जो माणूस आहे तो बिचारा त्या ठिकाणी घाबरून ते पैसे त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर करत जातो। असे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मोठे मोठे लोक, म्हणजे आश्चर्य सांगतो की एक रिटायर्ड IAS अधिकारी तो सापडला, त्यांनी पैसे देऊन टाकले। IAS रिटायर्ड, एक नेव्हीचा अतिशय उच्च पदावरनं रिटायर झालेला, त्यांनी घाबरून पैसे देऊन टाकले। म्हणजे आपले जे काही पेन्शनचे याचे त्याचे पैसे जे आपल्या बँकेचे अकाउंट, आणि मग यांची पुढची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते पैसे खात्यात आल्याबरोबर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पटापट त्या खात्यातनं ते जातात आणि असं करत ते कुठेतरी विदेशातल्या एखाद्या खात्यात चालले जातात। आणि याचं अनेक केसेसमध्ये तर असं लक्षात आलंय, पूर्ण ऑपरेशन हे विदेशात नव्हतं, मेन माणूस विदेशात बसला असतो, साधारण अशा देशात असतो की ज्याच्याशी आपला करार नाहीये, आणि इथले जे लोक असतात ते फक्त त्यांचे हँडलर असतात, त्यांना नीड टू नो बेसिसवर माहिती असते, पूर्ण ऑपरेशनची माहिती त्यांना नसते। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा। हा आपला सायबरचा नंबर आहे, प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था त्याची उभी आहे। आणि गोल्डन आवर मध्ये समजा तुम्ही घाबरून पैसे दिले असले आणि लगेच जर 1930 वर सांगितलं तर गोल्डन आवर मध्ये आज आपल्याकडे ही व्यवस्था आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका आहेत, NBFCs आहेत, सगळे आहेत। त्यामुळे आपण तात्काळ हे जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे शिफ्ट होतात ते देखील या ठिकाणी थांबवू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात अबूभाईंनी सांगितलं, अवेअरनेस हा अत्यंत महत्वाचा आहे। केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करतंय, राज्य सरकार करतंय। आपण टीव्हीवर जर ऍड बघितलं तर याच्या ऍड मोठ्या प्रमाणात आहेत। त्यासोबत रिंगटोनवर देखील डिजिटल अरेस्टच्या संदर्भातल्या ऍड्स आपल्याला पाहायला मिळतात। तरीही रोज प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी याच्यामध्ये फसतं आहे। आणि म्हणून या सभागृहाचा जो काही रीच आहे त्याचा फायदा घेऊन मी सगळ्यांना विनंती करतो, डिजिटल अरेस्ट हा केवळ खोटेपणा आहे, निव्वळ खोटेपणा आहे। कोणालाही डिजिटल अरेस्टची माहिती फोन कॉल व्हिडिओ कॉल काही आला तर थेट 1930 वर तक्रार करावी।